आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। अतिक्रमणमुक्त झालेल्या क्रांती चौकाने घेतला मोकळा श्वास। पुतळा सुशोभीकरणामुळे चौकाचे रूप पालटले। वाहतूक कोंडीतून नागरिकांना दिलासा। जयसिंगपूर येथील प्रतिनिधी हुसेन शेख कळवतात की जयसिंगपूर शहराचे संस्थापक राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि जनकपिता जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणाच्या कामानिमित्त मुख्य क्रांती चौक प्रथमच अतिक्रमणमुक्त झाला असून त्यामुळे वाहतुकीला शिस्त लागली आहे। अनेक वर्षापासून वाहतूक कोंडी आणि अतिक्रमणाच्या समस्येने त्रस्त असलेल्या या चौकाने आता अक्षरशः मोकळा श्वास घेतला आहे। चौकाच्या नव्या आकर्षक रूपामुळे कोल्हापूर सांगली महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांचेही लक्ष वेधले जात आहे। जयसिंगपूर शहरातील क्रांती चौक हा सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक घडामोडींचा केंद्रबिंदू मानला जातो। विविध आंदोलनाचे मोर्चे, निषेध निदर्शने तसेच सण उत्सवाच्या मिरवणुका आणि मान्यवरांच्या सत्कार सोहळ्याची सुरुवात याच चौकातून होत असते। त्यामुळे या चौकाला शहराच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे। मात्र गेल्या अनेक वर्षापासून चौकातील वाढती अतिक्रमणे आणि वाहतूक कोंडी हा नागरिकांच्या चिंतेचा विषय बनला होता। अतिक्रमणामुळे वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता। या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर आणि मुख्याधिकारी टीना गवळी यांच्या पुढाकाराने पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्यात आले। त्याचबरोबर परिसरातील अतिक्रमणे हटवून चौक मोकळा करण्यात आला। 2 दिवसापूर्वी या सुशोभीकरण प्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले। त्यानंतर चौकातील वाहतुकीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र दिसून येत आहे। वाहनधारक आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले असून भविष्यातही क्रांती चौक कायमस्वरूपी अतिक्रमणमुक्त ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या मते चौकाचे सुशोभीकरण आणि अतिक्रमण निर्मूलन ही शहराच्या सौंदर्यात भर घालणारी आणि वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाची पावले ठरली आहेत। प्रशासनाने यापुढेही अशीच कठोर भूमिका कायम ठेवल्यास शहरातील इतर प्रमुख चौक आणि रस्त्यांनाही दिलासा मिळू शकतो। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।